तर या संदर्भातली एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। नागपूरमध्ये सोलर कंपनीमध्ये स्फोट झाल्यानंतर या कंपनी समोरचा राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आलेला आहे। स्फोटात जीव गमावलेल्या कामगारांच्या नातेवाईकांनी आणि इतर कामगारांनी रास्ता रोको केलाय। या क्षणाची महत्त्वाची अपडेट या बातमी संदर्भातली ती म्हणजे नागपूरमध्ये ज्या कंपनीमध्ये हा स्फोट झालाय आणि हा स्फोट झाल्यानंतर कंपनी समोरचा राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आलाय। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमर काणे आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। ते या क्षणाला तिथं घटनास्थळी उपस्थित आहेत। अमर, आपण पाहतोय की नागपूरमध्ये ज्या कंपनीमध्ये स्फोट झालाय त्यानंतर त्या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलेला आहे। नेमकी त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे? आता पोलिसांनी रस्ता खुला केलेला आहे, राष्ट्रीय महामार्ग आहे आणि आपण बघू शकतो थेट दृश्य मोठ्या प्रमाणात पोलीस रस्त्यावर आले आणि रस्ता मोकळा करत आहे। कामगारांना जे सोलर कंपनीच्या बाहेर आंदोलन करत होते त्यांना इथून हुसकावून कंपनीचा जो परिसर आहे तिथून हुसकावून लावला, कारण की बराच वेळ तणावाचं वातावरण होतं या संपूर्ण परिसरामध्ये। आणि आता मोठ्या प्रमाणात पोलीस इथे पोहोचलेले आहे। ग्रामीणचे पोलीस, वर्धा पोलिसांची पण एक टीम आलेली आहे आणि सगळ्या कामगारांना जे आहे ते राष्ट्रीय महामार्गावरून हुसकून आणि कंपनीच्या परिसरातून सुद्धा हुसकावून लावण्यात आलं आहे। सगळ्यात महत्त्वाची अपडेट जी सांगतोय की जी घटनास्थळ होतं त्या घटनास्थळापाशी काही एक्सप्लोजिव्ह अजूनही आहे, त्यामुळे या सगळ्या ठिकाणी जे बॉम्ब स्क्वॉड आहे त्यांनी पूर्ण परीघ तो क्लिअर केलेला आहे आणि तिथे सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहे। अजून कामगारांमध्ये आक्रोश आहे, अजूनही ते पूर्ण परिसर जो आहे तो संपूर्ण सुरक्षित नसल्यामुळे कामगारांना या परिसरातून हुसकावून लावून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे। पण नातेवाईक जे आहे ते अत्यंत आक्रोश आहेत, त्यांचा उद्रेक झालेला आहे आणि त्यामुळे त्यांनी हा रस्ता रोको केला आहे आणि अनेक कामगार, ही कंपनी फार मोठ्या परिसरात पसरलेली आहे त्यामुळे आपण बघू शकतो दूरवरपर्यंत लोक इथे मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लपून बसलेले आहेत। पोलीस त्यांना तिथून बाहेर काढून त्यांना या परिसरातून जवळपास अर्धा ते 1 किलोमीटर दूर ढकलण्याचा प्रयत्न करत आहे। मोठ्या प्रमाणात दंगल नियंत्रक पथक सुद्धा इथे पोहोचलेलं आहे। आपण बघू शकतो माझा सहकारी सागर माझ्यासोबत आहे। हे सगळे गाड्यांना बोलून अगदी शेतात सुद्धा काही कर्मचारी घुसलेले आहेत, त्यांना तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न पोलिसांचा सुरू आहे। अनेक पोलीस आपण बघू शकतो शेतामध्ये जाऊन काही कर्मचारी जे कामगार जे आंदोलन करत होते ते लपून बसलेले आहे। त्याचे हे दृश्य मोठ्या प्रमाणात दंगल नियंत्रण पथक सुद्धा इथे बसलेले आहे। त्यांनी जवळपास अर्धा किलोमीटर सोलर कंपनीचं जे मुख्य द्वार आहे तिथपासून दूर दोन्ही बाजूनी ढकललेलं आहे। आता पूर्णपणे मार्ग जो आहे तो क्लिअर करण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकीकडे लोकांचा जो असंतोष आहे त्याच्यावर नियंत्रण आणलं आणि दुसऱ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही एक्सप्लोजिव्ह कंपनी आहे। अनेक TNT सारखं मटेरियल इथे असतं, ते मटेरियल अजूनही तिथे आहे। ते स्क्वॉड्रनिंग करून पूर्ण परिसर त्यातून सुरक्षितरित्या घटनास्थळावरून सगळं क्लिअरन्स करणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे हा सगळा प्रयत्न पोलिसांचा सुरू आहे। बिलकुल अमर, आपण पाहतोय की इथं जे काही मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांचे नातेवाईक आहेत ते आक्रोश करतायत आणि त्यांचा हा आक्रोश स्वाभाविक आहे। मात्र त्यांच्या तुलनेमध्ये जी पोलिसांची संख्या आहे ती आपल्याला कमी असल्याची पाहायला मिळते। तर अजून काय उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत? दोन गोष्टी इथे आहे। एकीकडे जे मृत झालेल्या त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश, संताप आणि त्याचा झालेला उद्रेक, आणि दुसरीकडे अजूनही घटनास्थळी पूर्णपणे सुरक्षित नाही आहे, कारण की मी जसं सांगतो ही एक्सप्लोजिव्ह कंपनी आहे। इथे डेटोनेटर्स आणि मोठे मोठे एक्सप्लोजिव्ह तयार करण्यात होतात। जो ब्लास्ट झाला तो बूस्टर म्हणजे कोलसाठी जे माइन्स कोलमध्ये जे बूस्टर वापरतात त्याचं सिविंग सुरू असताना हा ब्लास्ट झाला आणि तिथे मोठ्या प्रमाणात इतर एक्सप्लोजिव्ह सुद्धा ठेवण्यात आले होते। जेवढा ब्लास्ट झाला तेवढं मटेरियल पूर्ण एक्सप्लोजन झालं, पण काही मटेरियल अजूनही तिथेच पडलेलं आहे। त्यामुळे ते मटेरियल किती सुरक्षित आहे, म्हणजे जे एक्सप्लोजिव्ह वाचलेले आहेत ते किती सुरक्षित आहे त्या दृष्टीने सुद्धा पाहणी करण्यात येते आणि त्याकरता ड्रोन सुद्धा उडवण्यात येतो आहे आणि तो संपूर्ण परिसर सुरक्षित राहावा या दृष्टीने पोलिसांनी या लोकांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता मी तुम्हाला ते थेट दृश्य पाहतोय किती मोठ्या प्रमाणात कंपनीच्या समोर सगळे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहे। कंपनीच्या जवळपासच्या परिसरात कोणाला येऊ देण्यास आता मज्जाव करताय। कंपनीच्या मेन गेट पासून साधारणतः 800 मीटर आतमध्ये पर्यंत ब्लास्ट झाला, तर घटनास्थळ साधारणतः 800 ते किलोमीटरवर दूर असावं, पण त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा पोलिसांनी संपूर्ण लोकांना दूर करण्याचा प्रयत्न करताय। लोकांचा असंतोष तर आहेच, पण त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा पोलिसांनी हे पाऊल उचलले असल्याची माहिती कळत आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे